क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजातूच सकल न्यायदायका. त्याची तिसरी पिढी या महानगरपालिकेमध्ये उभून येते आणि काम करू शकली याचं कारण फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. तू भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. नमस्कार दर्शक हो, नवप्रवाह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज 14 एप्रिल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आणि याच जयंतीनिमित्त आज कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये नागरिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमले आहेत. माझ्या पाठीमागे तुम्ही ही गर्दी पाहू शकताय. किती मोठ्या प्रमाणावर इथे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अत्यंत आपण पाहू शकतोय किती मोठ्या प्रमाणावर हे लोक या ठिकाणी जमलेले आहेत. यामध्ये महिलांचा विशेष मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. एकंदर पाहू शकतोय ही बिंदू चौकातील गर्दी, हा ऐतिहासिक बिंदू चौक जो कोल्हापुरातील जो बिंदू चौकाला विशेष महत्व आहे, जे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हयात असताना पहिला जो पुतळा बांधण्यात आला तो याच ठिकाणी या बिंदू चौकामध्ये बांधण्यात आला आणि याच ठिकाणी हे लोक मोठ्या प्रमाणावर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती नेहमीप्रमाणे बिंदू चौकात खूप उत्साहात आणि जोराशोरात साजरी होत आहे. जिकडे बघल तिकडं सगळे जय भीमवाले दिसत आहेत, जिकडे बघल तिकडे सगळे निराई दिसत आहे. खूप सुंदर वाटतंय, खूप छान वाटतंय. खरंच परत असं हे बघण्यासाठी बाबासाहेब परत जन्माला यावे असं वाटतंय. आज 135वी जयंती आहे. बाबासाहेबांची जयंती आज एवढ्या उत्सवानं साजरी होत आहे. युवकांना आणि युवतींना मला एवढं सांगणं इच्छिते की ही जयंती नाचून नाही तर वाचून जयंती साजरी करावी, ही माझी विनंती. जय भीम. रमणी शिकापदं समादियामि सुरामेर मज्जपमादताना रमणी शिकापदं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा. जय भीम, जय भीम, जय. आज इथं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी तो आलेस 135व्या जयंती निमित्त त्यांच्या. काय वाटतं नेमकं तुला? मला असं वाटतंय की बाबासाहेबांची जयंती ही फक्त आपल्या समाजाच्या लोकांनी साजरी न करता ती सगळ्यांनी करायला पाहिजे. कारण बाबासाहेबांनी ही ठराविक आपल्या जाती जमातीसाठी न करता पूर्ण देशासाठी केलंय. हे आजकालच्या लोकांना दिसत नाही, कारण आजकालचे लोक मनुस्मृतीवरती जास्त विश्वास ठेवून त्याच्यावरती देश चाललाय आपलं. त्यामुळे लोकांनी कुठेतरी शिक्षणाला महत्व देऊन बाबासाहेबांची जयंती अशा पद्धतीने साजरी करण्यापेक्षा त्यांच्या विचारावरती चालून साजरी करावी. आज तुम्ही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहात, काय नेमकं घेऊन जाणार आहे इथे? सर्वप्रथम महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. माझं म्हणणं एवढंच आहे, बाबासाहेबांची 3 तत्व आहेत: शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. माझं युथ अकाउंटला एवढंच मत आहे की आपल्याला सर्व गोष्टी जे भेटलेत त्याचा उपभोग सर्वांनी आपल्या घेतलं पाहिजे आणि प्रत्येकाने हे जपलं पाहिजे की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी देणगी दिलेली आहे, जे उपकार त्यांनी आपल्यावरती टाकलेत, तर त्याचं संगोपन करणे गरजेचं आहे. आणि खास करून माझं मत फक्त आणि फक्त आपल्या युथ अकाउंटसाठी आहे की तुम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. एज्युकेशन इज मस्ट इम्पॉर्टंट. प्रत्येकच महापुरुषांच्या जयंतीला डॉल्बी असतील किंवा विविध पारंपरिक तंत्र असतील, हे झालं पाहिजे, ह्याच्याबद्दल काही वाद नाही. पण ते मर्यादित असलं पाहिजे, मर्यादा सोडून नसलं पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या महापुरुषांनी समाजासाठी जे केलेलं आहे ते पुढं घेऊन गेलं पाहिजे. हा विचार वर्षभर राहिला पाहिजे, ना की फक्त 14 एप्रिलसाठी आपण एकत्र येऊन हा दिवस फक्त साजरा करण्यासाठी आणि 15 एप्रिलपासून परत आपल्या आहे त्या मार्गाला राहण्यापेक्षा आपण पुढं काय करू शकतो समाजासाठी, लोक जास्तीत जास्त कसे शिकले पाहिजे, शिकून कशी प्रगती झाली पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे.
मी निवास कांबळे, मी खुपिऱ्यातून आलो आहे. आमचा ग्रुप भीमकन्या ग्रुप लेझिम पथक आहे आणि खुपिऱ्यातून आलो आहे. आम्ही सलग दुसऱ्या वेळ मागच्या 2 वर्षापासून आम्ही ट्रेनिंग चालू केलं होतं. आता मुले आमच्या चांगले शिकल्यात आणि आता सलग 2 वर्ष आलो येतोय आणि या मुलींना पण एवढी आवड झाल्या इथे यायची. प्रत्येक वर्षी ते सरळ म्हणतात अंकल आपण प्रत्येक वर्षी तिथं जाऊया. इथं म्हणजे काहीतरी घेण्यासारखं चांगलं आहे. बाबासाहेबांचे विचार त्यांच्याबरोबर आतापर्यंत एवढे चांगले रुजल्यात म्हणजे त्यांच्या लेझिम पथक बरोबर त्यांचा अभ्यास आणि सगळी प्रगती याच्याबरोबर इथं झाल्या इथल्या याच्यामुळे. तर या ठिकाणी बिंदू चौकामध्ये बाबासाहेबांचा गेटअप करून आणि हातात संविधान घेऊन एक चिमुकला आलाय, त्याच्याशी आपण संवाद साधूया. नेमकं काय या ठिकाणी अभिवादन करायला आलाय, तो बाबासाहेबांचा गेटअप केलाय, त्याचं नाव काय, तुझे नाव आहे? आणि तो आज बाबासाहेबांचा गेटअप करून भारताचे संविधान हातात घेऊन आलाय. होय, माझं नाव आहे सियोन श्री सुंदर हर्षवर्धन. ते बाबासाहेब आंबेडकरच्या म्हणून आपलं देश घडलं आणि शिक्षणही चांगलं झालं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंतीनिमित्त मी सर्व भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या शुभेच्छाच्या माध्यमातून ऐतिहासिक राजश्री शाहू महाराजांच्या नगरीमध्ये इथं जिवंतपणी बाबासाहेब जिवंत असणाऱ्याचा पुतळा पहिला इथं मानवंदना समता सैनिक दलाच्या वतीने दिली जाते. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीपाती पलीकडे जाऊन माणूस म्हणून जगायला शिकवलं, माणसासारखं वागायला शिकवलं, माणसातल्या माणसासारखं राहायला शिकवलं. आज मला राजकीय लोकांना एवढंच सांगायचं आहे, भारतीय संविधानाला अनुसरून माणसाला माणूस म्हणून जगू द्या, माणसासारखं वागू द्या. संविधान जिवंत राहिलं तरच आपण टिकणार आहोत आणि संविधान जिवंत राहण्यासाठी परत एकदा माणुसकीची, माणसातली चळवळ, जनसामान्याची चळवळ उभा करणं आज काळाची गरज आहे. मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त एवढंच सांगतो, जनतेने जागं व्हावं, जागृत जनता आणि बाबासाहेबांचे विचार करू. बाबासाहेबांचे आता विचार सांगायला गेलं तर म्हणायला गेलं तर म्हणजे शिका संघटित व्हा. त्याचं कारण जास्त शिका व आपल्या जनतेसाठी म्हणजे आपल्या जातीसाठी काय करू शकताय ते घडवून दाखवा. Bhimrao Ambedkar was a great leader. He was born on 14 April 1891. His full name was Bhimrao Ramji Ambedkar. He studied in many countries. He also known as Baba Saheb. He was great social reformer, a jurist and an economist. He is known as the father of Constitution